गेल्या काही काळापासून अलिबागमध्ये मोक्याच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या गुजरात लॉबीला विकण्याचा उपक्रम जोरात सुरू आहे. मोठे मोठे बिल्डर इन्व्हेस्टर गुजरातमधले मी यादी देईन आणि नार्वेकर बंधू या जमिनी शेतकऱ्यांनी विकाव्यात. कोकणातल्या या गुजराती लॉबीला यासाठी किती अथक परिश्रम घेत आहेत. त्यासाठी कसं जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग यांच्यावरती कसे दबाव विधानसभा अध्यक्ष म्हणून आणले जात आहेत, याची जर इत्थंभूत माहिती विधानसभा अध्यक्षांना हवी असेल तर मी द्यायला तयार आहे. त्यांच्या व्यवहाराशी माझा संबंध नाही की ते काय करतात, पण आमच्या मराठी माणसाच्या कोकणातल्या जमिनीत अशा पद्धतीनं हिसकावून घेणं, त्यांना फूस लावणं आणि जमिनी ताब्यात घेणं आणि गुजराती लॉबीला विकून या अलिबागचाही गुजरात करणं, हे जे का उद्योग चालू आहेत तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल. मात्रोळी गावामध्ये, मात्रोळी अलिबाग तालुक्यात मात्रोळी एका शेतामध्ये मोजणीसाठी सरकारी मोजणी अधिकारी घेऊन हे महाशय गेले जमिनीचं मोजमाप करायला. तीही जागा गुजरातच्या एका गुंतवणूकदाराला फार्म हाऊससाठी हवी आहे. त्याच्या नजरेत भरली. पूर्वी जसे कुणाला काही नजरेत भरलं की भाजपचे लोक सांगायचे ना, उचलून आणूया, तशा जमिनी या उचलून ताब्यात घेत आहे. तर त्या जागेची मालक घरात नसताना त्यांच्या घरी एक लग्न समारंभ होता. ते घरात नाही ते पाहून हे सरकारी अधिकारी विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली तिथे घुसले, मोजणी सुरू केली. जमिनीच्या मालकांना जेव्हा कळलं की असं असं आहे, तेव्हा ते संपूर्ण कुटुंब तिथे आलंय. व्हिडिओमध्ये जरा अर्धवट दिसत आहे, पण सुरुवातीला कोणाकोणाच्या कानफटात त्या बिचाऱ्या माऊलीने मारल्या त्याचा व्हिडिओ आता येईल. अधिकाऱ्यावरती मारहाण झाली आहे का? आमच्या जमिनीतून घेतात बेकायदेशीरपणे. रायगड जिल्ह्यात ते सुरू आहे, सिंधुदुर्गात ते सुरू आहे, रत्नागिरी जिल्ह्यात ते सुरू आहे, पालघर भागात ते सुरू आहे. या गुजरातच्या टोळधाडी हे भाजपचे पुढारी, सत्तेवरचे मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणतायत, कोकणामध्ये घुसवतायत आणि कोकणचं स्मशान करतायत, कोकणचं गुजरात करतायत. त्या भडका या मात्रोळी गावात उडाला. मी त्या अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राला दाखवलं की या राज्याच्या विधानसभा अध्यक्षांची मी लायक वापरत नाही, पात्रता काय. काय चाललंय देवेंद्र फडणवीस, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपण सामान्य जनतेच्या शेतीचे, घरांचे, जमीन जुमल्याचे, संपत्तीचे चौकीदार आहात आणि तुमच्या मंत्रिमंडळातले आणि विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्ती अशा प्रकारे वर्तन करतायत. ते खोटं बोलतायत. मी भांडण सोडवायला गेलो. तुम्हाला बोलवलं कोणी भांडण सोडवायला? त्या आडवळणाला तुम्ही कशा करता गेला? मात्रोळी गावात कशा करता गेला? शनिवार रविवार हे महाशय तिकडेच असतात, जमिनींची पाहणी करत असतात. त्यांच्या आणि माझे उत्तम संबंध होते आणि आहेत. पण ते जे करतायत कोकणामध्ये, जे गुजरात करतायत कोकणचं पैशाच्या मोहानं, ते अत्यंत चुकीचं आहे. आपण अलिबागला जाऊन पहा. अलिबाग मराठी माणसाचं राहिलेलं नाही. रहेजापासून लोढापर्यंत, हिरानंदानीपर्यंत गुजरातचे असंख्य बिल्डरांनी अलिबाग सारख्या एका सुंदर शांत गावाचा ताबा घेतलेला आहे आणि मात्रोळी गावामध्ये हा लोकांच्या भावनेचा स्फोट झाला. थँक्यू.